नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भातील आहे। कांदा निर्यात बंदी उठली आणि कांद्याच्या भावात वाढ होणार का त्या संबंधीची ही सखोल संपूर्ण बातमी आहे। एवढी शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन जोपर्यंत पोहोचते। चला तर मित्रांनो, काय सविस्तर संपूर्ण बातमी बघूया। समजू शकता, बंदी उठल्यानंतर सर्वाधिक कांदा गेला या देशामध्ये। बघू शकता, मे 2024च्या सुरुवातीला कांद्याची निर्यात बंदी उठली आणि सर्वांनाच वाटलं आता कांद्याच्या भावात वाढ होईल, परंतु केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी तात्पुरती स्वरूपात उठवली, कारण निवडणुकी सध्या महाराष्ट्र राज्य इतर राज्यामध्ये चालू आहे आणि याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर कांदा निर्यात बंदी उठवणं साहजिक आहे मतं मिळवण्यासाठी। आणि या ठिकाणी बघितलं, सुरुवातीला कांदा निर्यात बंदी उठल्यानंतर 45,000 टनाहून अधिक कांदा निर्यात करण्यात आला आहे, असं एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे। म्हणजे जागतिक स्तरावर जगातील सर्वात मोठ्या भाजीपाला निर्यातदाराने गेल्या डिसेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि नंतर मंदावलेल्या उत्पादनामुळे भाव वाढल्यानंतर मार्चमध्ये तो भाव वाढला होता। वृत्तानुसार ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव निधीकर यांनी सांगितले की बंदी उठवल्यापासून 45,000 टनाहून अधिक कांद्याची निर्यात झाली आहे आणि 4 मे रोजी बंदी उठवण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, 4 मे रोजी या ठिकाणी बंदी उठवण्यात आली खरी, परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कवडीमोलच भाव भेटला आहे। निर्यात एकंदरीत झाली जरी असेल तरी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला, शेतकऱ्यांच्या मालाला, शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल भाव भेटला आहे। आता तुमचं या संदर्भात काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा। धन्यवाद। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जय महाराष्ट्र।